बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सुशील पिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बावधनमध्ये वारंवार अशा नवनवीन खरेदी आपल्याला पाहायला भेटतात आणि आमच्या बावधन खिलार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतात. आणि बावधनात जेवढ्या बावधनमध्ये खरेदी येतात ते त्याचं तात्पर्य सांगायचं की नवं जुनं गेल्याशिवाय मजा वाटत नाही आणि चर्चेत राहायला प्रत्येकाला आवडतं. त्यासाठी एक नवीन खरेदी दरवर्षी बेंद्राला बगाडाला ही झालीच पाहिजे. त्यासाठी आपण आज एका नवीन धावणीव किंवा नवीन खरेदी झाली त्या ठिकाणी आलोय. तर मालकांशी परिचय करून घेऊ. तर मालकांचा परिचय घेऊ पहिला करून आपण. नमस्कार मालक. नमस्कार. आपल्या चॅनल बावधन खिलारला आपला परिचय करून द्या. माझं नाव शिवराज भाऊसाहेब भोसले, राहणार बावधन, तालुका आहे, जिल्हा सातारा. बरं, आता आपण बेंद्राच्या मुहूर्तावर चांगली आपण नामांकित विक्रमी अशी खरेदी केली. त्या अगोदर आम्ही तुम्हाला पहिल्यांदा असा प्रश्न विचारतो की बावधनचा बेंदूर येतोय, त्यानिमित्त खरेदी केली आपण आणि तयारी कशी चालली ती थोडीशी आम्हाला सांगा. तयारी तर चालूच आहे म्हणून तो बैल घेतलेला आहे. 2 बैल आधीची होती, एक होता तिसरा पण तो जरा बारीक होता म्हणून हा बैल घेतलेला आहे. बरं, ना बेंद्राची तयारी काय ह्या वर्षी नवीन काय आलंय किंवा नाही? ह्या वर्षी नवीन असं काय नाही, पण वाजन तरी जरा वेगळे बोलावलेत. बरं, काय असं वेगळं पण काय त्यांचं वाद गजन नृत्य बोलावले. होय, गजनृत्य यावेळेस. तर आपण आपल्या चॅनलच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक पाहणार आहे ह्या वर्षी लाईव्हच्या माध्यमातून. तर तुम्ही पाहणार आहे. तर हा बैल घ्यायचं आणि पहिला आधीचा बैल आपण दिला, तर कसं काय ते नियोजन कसं झालं होतं ते थोडंसं. विषय असा की घरची 2 बैल अशीच आहेत हा, आणि तो बैल शिंगाला गोल होता त्यामुळे तो बैल दिला आणि ह्यो बैल घेतला. आता तिन्ही बैल एकसारखी झाली. म्हणजे आपण आता एक शिक्का तिन्ही बैल कुठल्या बरोबर आपण झोपू कुठला बी शकतो घालू शकतो आणि एका मापाची बैल झाली. आणि एक शिक्का झाली अशी. हा, तर एवढा सुंदर राखीव रेखीव देखना आणि एवढ्या मोठ्या मापाचा असा भाळ मापाचा बैल तुम्ही शोधून कुठनं आणला आणि कसा तपास लागला त्याचा इतिहास जरा सांगा आम्हाला. शोधून म्हणजे आम्ही ज्याच्याकडून आपण आधीचा बैल घेतलेला हा. त्याने स्टेटस ठेवलं होतं बैलाचं आणि मग आपण त्याला फोन केला तर तो म्हटला हाय बैल, म्हणून आपण बघायला गेलो आणि मग बघायला गेलो आणि घेऊनच आलो. होय. हा, बरं, आता आणला कसा नियोजन कसं झालं होतं की बाबा मोबाईलवर बघून नाही पण समक्ष तर बैल आपण जोडून झोपून बघितला का? हो, समक्ष जोडून झोपून नाही पण तिथं जाऊनच आपण व्यवहार केला आहे बैलात. होय. बरं, जाताना कसं नियोजन ठरलं होतं, कधी गेलता काय? जाताना आपण इथनं दुपारी रात्री 5 वाजता गेलो होतो तो घरचा बैल घेऊन आणि मग तिथं 2 वाजता पोचल्यावर मग हा बैल 4 वाजता भरला तिथं जेवण करून. आता बैल घेताना बावधन म्हणलं की जरा दराला महाग बसते किंवा काय असं काय होतं का खाली भागात गेल्यानंतर? बावधन म्हणलं की बैलाचा दर हा डबलच लागतो. होय. हा, आपलं गाव बावधन म्हणलं की बैलाला दर हा डबलच द्यावा लागतो. तर आता बरीच बैल आपल्याकडे होऊन गेली किंवा आता मागली बैल 2-3 झाले, तर हा बैल असा काय वेगळा आहे की बाबा हा घेऊशी वाटला किंवा हा घेतला? बैल वेगळा असं काय नाही, पण बैल आपल्या कामाचा आहे म्हणून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला जी पाहिजे बावधन मध्ये बेंद्राला बगाडाला जी लागतं ती ह्या बैलात आहे म्हणून बैल घेतलेला आहे, बाकी काय नाही. बरं, आता बेंदूर आलाय म्हणून आपण बुजवून घेतलाय का तिथं किंवा नाही, वाद्य तसलं बिद्य लावून असं तसं काय? काय नाही, भिजवून नाही घेतला. आपलं बैलात बैल उठून दिसावा म्हणून असं बघून बैल घेतला. आणि शिंगा तोंडाला हा, किंवा शिंग हातापाया फिरायला चांगला आहे. अशा पद्धतीने त्यांची ही खरेदी झालेली आहे मित्रांनो. आणि आपण अशा नवनवीन खरेदी आपल्या बावधनच्या बावधन गावात किंवा बावधन पेजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय. तरी असा तुम्हाला एखादा बगाडात आवडणारा आहे, आता बेंदूर आलाय तर बेंद्रात एखादा बुजणारा बैल आवडणार तुम्हाला, तसा बैल बुजला पाहिजे, तुमची अपेक्षा काय किंवा ह्या वर्षी बैलांना असा फवारा केला पाहिजे? बेंद्रात असा बुजणारा असा बैल आवडणारा म्हणजे आमचाच आहे पाहिजे. त्यामुळे असा दुसरा नाही कुठला बैल आवडत, आपला घरी आहे तोच आहे. तर आपलं बावधन खिलार पेज आहे, तर आपण लाईव्ह केलं ह्या वर्षी 2-3 वर्षाला आपण लाईव्ह करतोय आणि लाईव्ह ह्या वर्षी पण आहे. तर बावधन खिलार चॅनल तुम्हाला कसं वाटतं की बाबा त्याच्या माध्यमातून बरीच माहिती होती, तर 4 शब्द बावधन खिलारबद्दल काय सांगाल? बावधन खिलारबद्दल गरीबातल्या गरीबाचा बी बैल मोठ्यातल्या मोठ्या माणसाला दिसतोय आणि जा कोणाच्या डोळ्यापुढे बैल नाही तो पण सगळ्यांना दिसतोय. आणि बावधन खिलार हे लय खूप महत्त्वाचं काम करते.
एवढं काम खिल्लारवर ह्याच्या आधी कोणी गावात केलं नाही आणि कोण करू पण शकणार नाही. आता पहिला बिंदूर आपण लहानपणाचा बघत आलोय आतापर्यंत. आता क्रेज आली वेगवेगळी, तर पहिल्या बेंद्रातून ह्या बेंद्रात असं वेगळं पण काय असं की बाबा आता आपण मोठं झालो, पहिलं वेगळा बेंदूर होता. पहिलं असं वाद्य वेगळं काय नसायचं, देवढोलच असायचं, पण आता वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य खूप यायला लागले. आणि बिंदूर बी वेगवेगळ्या पद्धतीने निघायला लागलाय. बैल माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं सजावतात. 101 बैल आहे गावात, फटाकड्याला बंदी आणली आहे गावात. बर. त्यामुळं बिंदूर बघायला बाहेरची माणसं खूप येतात. आणि पारंपरिक पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीनं आपला बेंदूर चालू आहे. तर आता नियोजन कसं असतं सकाळचं बाबा गोटे येऊन की बैलाला आता नवीन आणलाय, आता 5-6 दिवस झालेत किंवा 2-3, आता खातोय किंवा खात नाही. आणला त्या दिवशी नंतर 2 दिवस त्याला तर रत्तीब चारावाच लागला, सकाळ संध्याकाळ रत्तीब. पण परत आता नाही, जागा घेतली बैलाने, आता लागलाय खायला. आता तिकडचं खाद्य काय होतं बैलाला? तिकडं बैलाला ती बाजरी वगैरे शिजवून द्यायची. त्यांचा रतीब आणि आपला रतीब खूप वेगळा आहे. हा. आपला रतीब शक्यतो बैल चाकत माकत खातोय, त्यांच्या तिथला रतीब बैल मनाने खायचा. आणि तिथे जागा घेतली. त्यांचं खाद्य बी वेगळं की बाबा खाद्य मका वेगळे असेल, आणि तिकडचं हवामान वेगळे, पाणी वेगळे. त्यामुळं बैलाला सूट होसपर्यंत जरा 7-8-10 दिवस, महिना 2 टाइम महिने जाणारच. अजून बैल तिकडच्या बैलांची आठवण काढतोय, पण होईल सवय. मग आता आपल्या गोट्यात किती बाकी जनावर आहेत की बाबा? आपल्या गोट्यात 1 खोंड आहे, हा. 1 देशी गाय आहे खिलार, आणि 2 आपले साधे गाय आहेत एचएफ. मग आता हे नियोजन कसं असतं सकाळी उठल्यापासून रुटीन कसं असतं बाबा गोट्यात किती वाजता यायचं आता काय? सकाळी 7 वाजता येऊन धारा आपलं नेहमीप्रमाणे खायला रतीब शेण पाणी, परत 12 वाजता येऊन खायला पाणी पाजलं की परत 4 वाजता. बैलाला काय कोण बी दिवसभर घरातलं आजोबा पप्पा कोण पण येऊन खायला घालून जातं. बरं, आता आणल्यानंतर आपण कशाला त्याला हाणलाय किंवा नाही, आणल्यापासून अजून तर बैल झुपला नाही, फक्त गाडीला झुपला. आम्ही परवा दिवशी चालतोय कसा बघायला, बर वावरात तर काय पाऊसच पडतोय त्यामुळे नाही झुपलं. बर, गाडीला कसा चालतोय काय? गाडीला बेस्ट चालतोय एक नाही. बरं, म्हणजे हमी आपण घेतली त्या बरोबर आहे. चालतोय. बरं, बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार, धन्यवाद. असंच नवीन बैल आले की आम्हाला सांगत जा, बोलवत जा, आम्ही येत जाऊ. तुम्ही आणि आमच्याकडे माहिती आला सांगत पण जाऊ. आभार. चालतंय, आभारी. जा की खोंड घेऊन जा पहिला माझा. अरे जा ना, दे इकडे दे. अरे जा खोंड घेऊन जा पहिला मागे येऊ दे मोकळा. तेवढंच ऍक्सिडेंट जाऊ द्या घालू तिकडे. फटकन 2 तापाने तोडला का तुम्ही त्याला इकडे. पाऊंडा आणा एकदा 25,000. दुसरा पण